आजच्या व्हिडिओमध्ये एक महत्त्वाची टिप तुम्हाला द्यायची आहे, ती म्हणजे आपण जेव्हा या पद्धतीने ब्लाऊज रेडी करतो, पण मी तुम्हाला एक इमेज पण नंतर लास्टला दाखवेन की फोटो टाकेन तुम्हाला या आपल्या ग्रुपवरतीच, की हुक आय जर प्रॉपर केले नाही तर ब्लाऊजचा फ्रंट साईडचा लुक खूपच खराब दिसतो. तर तो प्रॉपर लुक यावा यासाठी तुम्हाला हुक आय कसे लावायचे आहेत हे आज मी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये सांगणार आहे. तर बघा, या इथे पहिला बॅक साईड बघून घ्या. बॅक साईडची फिनिशिंग कशी आलेली आहे. इकडे आपली स्लीव्ज आहे, हा आपला गोट आहे, गोट सुद्धा अगदी एकसारखा आलेला आहे आणि याच्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिसची खूप गरज आहे. आणि ही प्रॅक्टिस जोपर्यंत तुमची जास्त होणार नाही तोपर्यंत तुम्हाला या पद्धतीचा गोट येणार नाही. आणि स्ट्रेट पट्टीमध्ये सुद्धा गोट घेता येतो, क्लिअर. फक्त त्याला थोडंसं वेगळी मेथड आहे, ती तुम्हाला मी पुन्हा एखाद्या व्हिडिओमध्ये सांगेन. पण शक्यतो करून क्रॉस पट्टीमध्येच गोट घ्यायचा आणि आतल्या बाजूची सुद्धा फिनिशिंग तुमची अशी यायला पाहिजे. ओके, तर याला आता मी अजून हुकलूक केलेले नाही आहे, पण तुम्हाला हुकलूक करण्या अगोदर काय काळजी घ्यायची आहे हे एकदा सांगते, किंवा तुमच्याकडून अशी चूक झाली आहे का आत्तापर्यंत तेही मला सांगा. तर बघा, हे आपलं ब्लाऊजमध्ये जेव्हा तुम्ही या बाजूला हुक लावता त्यावेळेला अगदी या टोकाबरोबर हुक लावायचे नाहीत. म्हणजे जसं की दाखवूया लगेचच. तर हे जेव्हा तुम्ही असे हुक लावता कडेबरोबर, त्याच्यामुळे ब्लाऊज घातल्यानंतर ना, जेव्हा हे एकमेकांमध्ये घातलं जातं ब्लाऊज त्यावेळेला हे का इथे आय आणि हुक यामध्ये हे असं ना गॅप तयार होतो आणि असा ट्रेस दिसतो ब्लाऊज आणि त्याचा लुकही चांगला येत नाही. हे बघा, हे घालून तुम्हाला दाखवते, 3-4 लूप्स घातले की तुमच्या लक्षात येईल की मी काय म्हणते ते. आणि परवा एक ताईने पण मला प्रश्न विचारला होता, त्या म्हणाल्या होत्या की 2 हुकच्या मध्ये त्यांचा असा ब्लाऊज खेचल्यासारखा होतोय. तर यासाठी मेन लक्षात काय घ्यायचं आहे, आपण हुक आणि हुक 2 हुकच्या मध्ये जास्त अंतर ठेवायचं नाही. साधारणपणे 1.25 इंच ते 1.5 इंचपर्यंतच 2 हुकमधलं अंतर असलं पाहिजे. म्हणजे हे आणि या हुकमध्ये समजा हुकाई पट्टी तुमची मोठी असेल तर त्याच्यामध्ये तेवढे जास्त हुक आणि लुक्स तुमचे येणार आहेत. आता इथे तुम्ही बघा, हा ब्लाऊज घातल्यानंतर जेव्हा इथे असा ट्रेस होतो त्यावेळेला हा असा इथे असं तयार होतं आणि हे इथे ना मध्ये असा गॅप तयार होतो. तर हा गॅप तयार होण्यामागे 2 कारणं आहेत. ती म्हणजे एक तर तुमचा हा जो हुकचा पार्ट आहे तो तुम्ही अगदीच कडेबरोबर हुक लावला असेल तर इथे हुक लावायचा नाही. थोडंसं आतमध्ये 1 ते 2 लाईन म्हणजे 1/2 इंच इकडे अंतर सोडायचं आणि त्यानंतर तुमचा हुक लागला पाहिजे. म्हणजे तो हुक ब्लाऊज घातल्यानंतर अगदी असा पुढे डोकावत नाही. क्लिअर. आता हे मी तुम्हाला दाखवते ब्लाऊज. हे का, हे जसे हुक लावलेत ना, याच्या इथे अगदी टोकावर आहे का हुक इथं, हे पहा, अगदी एक लाईन 2 लाईन इतका पोर्शन इथे पुढे आहे की हे ब्लाऊज घातलेला आहे तरी सुद्धा यामधला अंतर बघा पुढे आलेलं नाहीये. आणि तुम्ही जर लावतानाच हुक जर असे टोकावर लावले तर घातल्यानंतर अजून हा हुक थोडा पुढे येतो आणि मग तो ब्लाऊजचा फ्रंट साईडचा लुक एकदम खराब होऊन जातो. तर ते पाहायला नको असेल तर एक करायचं आहे, हुक लावताना तुम्हाला आता इथे मी मार्क करून दाखवते. तर ही जी आपली लाईन आहे त्याच्याबरोबर इथून तुम्हाला हुक पाठीमागे लावायचा आहे. इथे या लाईनवरती तुमच्या हुकचं टोक आलं पाहिजे. क्लिअर होते का बघा, एवढा पोर्शन तुमचा पुढे ओपन राहिला पाहिजे. आणि आय बनवतानाची होणारी चूक म्हणजे काय, तर जे लूप बनवलं जातं ते लूप अगदी मोठं बनवायचं नाही. आता यामध्ये लूप सुद्धा बघा मोठे बनवलेले आहेत त्या ताईंनी. तर हे असे मोठे लूप्स नाही बनवायचे आहेत. केवढं बनलं पाहिजे, फक्त तुमचं हे टोक जाईल ना, आता ह्याचं टोक केवढंसं आहे आपल्या हुकचं, ते जाण्या इतपत ह्याच्या अर्ध जरी तुम्ही घेतलं ना तरी अगदी तो लूप छान बनणार आहे. त्याच्यामुळे ह्या 2 चुका होतात हुक आणि आय बनवण्यामध्ये, तर ह्या तुम्ही क्लिअर करायच्या आहेत. हे आय आहे हे एवढं मोठं बनवायचं नाही. अगदी तांदूळ असतो ना आपला त्याच्यापेक्षा सुद्धा कमी थोडंसं आलं, तांदळा एवढं घेतलात तरी चालेल. हा खूपच मोठा आय झालेला आहे. ह्या बघा, या सगळ्याच ब्लाऊजमध्ये ह्या मोठेच आय झालेले आहेत. आता हे सगळे चेंज करून घ्यावे लागणार आहेत त्यांच्याकडून मला. तर आणि आय बनवताना पण इथे जी मी मध्ये 2 पट्टी दिलेली आहे याच्यामध्ये इकडच्या लाईनला नाही आय बनवायचा. मग तुमचा हा मधला पोर्शन आहे हा रिकामा आणि ओपन दिसणार तो. तर काय करायचं आहे, ही जी आपली लाईन आहे ना ही इकडची, त्याच लाईनवरती तुम्हाला आय बनवायचे आहेत. आणि तेही आय बनवताना कसे, आता समजा मी इथे हुक लावलेत, ओके. आणि हुकचं डायरेक्शन कसं घ्यायचं, तर बघा, हे पहिला एक घेतला, त्यानंतर हा खालच्या बाजूचा हुक मार्क करायचा. क्लिअर. त्यानंतर आता ही हुकपट्टी छोटी आहे म्हणून मी बरोबर याचा सेंटर घेतला, ओके. त्यानंतर आता हे बरोबर 3 हुक झाले, 1 2 3. त्यानंतर याचा सेंटर पॉईंट घ्यायचा.
आता हा हुक जिथे लागणार आहे तो पॉईंट, आणि हा तुम्ही हे नाही लावायचं, गोटचा पोर्शन याच्यावरती नाही टेकवायचा. असं केलं तर काय होणार, यामधलं इकडचं अंतर जास्त होणार आणि इकडचं अंतर कमी होणार, कारण तुमचा हुक लागणार आहे इथे पुढे. बरोबर, अगदीच आपण इथे वर नाही लावत ना कोण्यामध्ये, बरोबर इथे लावतो आपला हुक, आपला 1-2 लाईननी कमी खाली असतो हुक. तर त्यासाठी आपण काय करायचं, जिथे आपला हुक लागणार आहे, आता इथे हुक लागणार आहे आपला, तर ते अंतर आणि या बाजूचं मधलं सेंटर घेतलेलं आपण त्या दोन्हींना एकमेकांजवळ आणलं की जो पॉईंट आपल्याला मिळणार आहे तिथे आपला मधला हुक लागेल. ओके, म्हणजे यामधलं आता बघा दोन्हींमधलं अंतर इक्वल आलं. आता या दोन, आता इथे पण खाली पण आपल्याला 5 इंच अंतर सोडायचं आहे आणि मग आपल्या इथे हुकचं सेंटर येणार आहे इथे. बरोबर, तर आता काय करायचं, हा आपला मधला पॉईंट आणि हे लास्टचा पॉईंट, हे दोन्ही एकमेकांवरती येतील. हुक जिथे लागणार आहे तो पॉईंट एकमेकांवरती आणायचा. क्लिअर होतंय तुम्हाला हे? आणि त्यानंतर इथे हुकचं मार्किंग करायचं. तर या पद्धतीने आपले हे 5 हुक लागले. आणि आता समजा एखाद्या ब्लाऊजमध्ये हुकाय पट्टी ही मोठी आहे, आता हिची उंची किती आहे मी तुम्हाला मोजून दाखवते. तर ही साधारण 7 इंच आहे आपली. बरोबर, आता काही वेळेला काही ब्लाऊजमध्ये हुकाय पट्टी मोठी पण असते, 7-8 इंचांची पण असू शकते. तर अशा वेळेला आपल्याला हुक आणि आयमध्ये जेव्हा हुकचे मार्किंग करायचे असतात त्यावेळेला साधी सिंपल मेथड तुम्हाला दाखवते. समजा हा आपला, हीच आपली हुकाय पट्टी आहे असं समजा. ओके, आणि इथं तुमचं अंतर इथे 7.5 आहे. ओके, किंवा 8 इंच असू शकतं. तर काय, पहिली आपली हुकची पट्टी कुठे येणार, समजा हा पण पहिला हुक मार्क केला, त्यानंतर ही 2 बोट आहेत ना, ही बरोबर अशी ठेवायची तिथे आणि अगदी खेचून या बोटाच्या इथे मार्क करायचा. ओके, दुसरं मार्किंग आपलं इथं होईल. आता त्यानंतर ही पूर्ण पट्टी आहे. बरोबर, पहिल्याच हुकचं मार्किंग फक्त तुम्ही असं घेतलं तर चालणार आहे आणि जर असंच खाली घेतलं तरीही चालेल. पण लास्टच्या हुकमध्ये जर समजा कमी जास्त वाटलं तर मग तिथे अंतर कमी तर होईल किंवा मग जास्त तर होईल. बरोबर, मग याच्यासाठी एक ट्रिक काय करायची, पहिल्या हुकला फक्त असं 2 बोटांचं अंतर घ्यायचं. ओके, इथे पहिला हुक लागेल, इथे दुसरा हुक लागेल. त्यानंतर तुमचा लास्टचा हुक कुठे आहे तो मार्क करायचा. तर हा आहे लास्टचा हुक. क्लिअर, आता हा लास्टचा हुक आणि हा 2 नंबरचा हुक यांचा सेंटर घ्यायचा. तर हा मी इथे आणि इथे केलं. हे ब्लाऊज आहे असं समजा, मी तुम्हाला फक्त समजवते कशा पद्धतीने आपल्याला याचं डिस्टन्स काढायचं असतो 2 हुकमधला. ओके, तर आता हे मार्क झालं, या दोन्हींच्या मधला हा आता 2 नंबरचा हुक आणि हा सेंटरचा हुक यांना असं एकत्रित करायचं. हे दोन्ही एकमेकांवर ठेवल्यानंतर याचा जो सेंटर येणार आहे तिथे एक हुक लागेल आपला, म्हणजे यामध्ये आणि यामध्ये इक्वल डिस्टन्स आला आणि इथे आता याचा सेंटर घ्यायचा. म्हणजे तुमचे प्रत्येक, तुमची जी काही पट्टी असेल तिच्यामध्ये तुम्हाला इक्वल गॅप कसा घ्यायचा हे लक्षात आलं. ही माहिती तुम्हाला आतापर्यंत होती की आज पहिल्यांदाच ऐकताय तुम्ही? नाहीतर मग शिलाई कमी घेतात आणि इथे फक्त असं ट्रँगल बनवून देतात बरोबर 5 आणि इकडे हुक फक्त लावतात आणि ते घाला म्हणतात, पण ते टिकत नाहीत, ब्लाऊज खराब होतात लवकर त्याने. त्यामुळे फिनिशिंगच्या या टिप्स लक्षात ठेवा. आणि आई सांगितलं जसं की या इकडच्या शिलाईवर आय बनवायचे आणि आयमधलं अंतर सुद्धा अगदी किंचित असलं पाहिजे, जेवढं की आपला तो हुक आहे ना, हुकचं टोक पुढचं जाईल इतपतच. त्याच्यापेक्षा जर तुम्ही आय मोठा बनवला तरी सुद्धा ब्लाऊजची फिनिशिंग खराब येते पुढच्या बाजूनी. आता ती पदरामध्ये जाते त्यामुळे एवढा प्रॉब्लेम येत नाही, पण बऱ्याचदा कसं होतं, साड्या ट्रान्सपरंट असतात आणि मग त्यातनं जर हा असा इथला पोर्शन असा वेडावाकडा ओपन दिसला, म्हणजे जिथं आय आहे तिथून असं खेचल्यासारखं होतं, टाईट फिटिंग जर ब्लाऊज असलं तर. पण आणि आपलं ब्लाऊज शिवतोय तर ते फिनिशिंगनेच आलं पाहिजे.